हॅलो नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सायूज फॅशन अँड लाईफस्टाईलमध्ये. सो खूप लॉंग ब्रेक नंतर आता आपण परत हजर झालेलो आहोत एक छान असा व्हिडिओ घेऊन. बरेच दिवस आपला ब्लॉग आला नव्हता, काहीच व्हिडिओज नाही आहेत, काही होते त्याचे रिझन्स, तेही तुम्हाला तर पुढे कळतीलच. आणि येस गाईज, आपण न्यू काहीतरी चालू केलेला आहे, त्याचंसुद्धा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि लवकरात लवकर जाऊन बघा. खूप जास्त प्रेम द्या आपल्या इन्स्टा आयडीला. सो काय आहे हे त्याच्यावरती समजलंच, किंवा मी ह्याच्यानंतरचा एखादा प्रॉपर व्हिडिओ बनवेन, त्याच्यात तुम्हाला समजलंच आपण काय न्यू केलेलं आहे, काय न्यू लॉन्च झालेलं आहे. सो थोडीशी तर हिंट तुम्हाला भेटलेलीच आहे. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. इथून पुढे आपले ब्लॉग एकदम कंटिन्युअसली येतील. आणि काय झालं काय काय सगळं तुम्हाला कमेंटसुद्धा आले की का ब्लॉग्स येत नाही आहेत दीदी, किंवा काय झालं आहे काय नाही. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. सो मी डीमार्टला जाऊन आलेले आहे. आता वाजले आहेत थांबा. सो बघू शकता आता वाजलेले आहेत 10, 10:30 व्हायला आलेले आहेत. मी डीमार्टवरून आले. आता आपल्याला सगळं लावायचं आहे. डीमार्टचा काही व्हिडिओ केला नाही, कारण की ह्याच्या आधीसुद्धा माझे डीमार्टचे व्हिडिओ आलेला आहे माझ्या माहितीनुसार. सो इथे ठेवलं आहे सामान. दाखवतेच मी तुम्हाला कसं मी आता सगळं स्टोअर करते, कसं नाही. स्टे ट्यून गाईज. सो येस गाईज, ही सगळी आपली डीमार्टची शॉपिंग आहे. इथे सुद्धा फ्रोझन आपलं ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिलं आता आपण हे खोलूया, एक 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 बघूया. तुम्हाला सांगतेच मी. आणि प्राईसचं सांगितलं असतं, पण आता खूप मोठं होईल किंवा ब्लॉगसुद्धा खूप मोठा होईल. सो सगळ्यांना माहितीच आहे आता जनरली. सगळ्यात पहिला मॅगी मसाला. प्राईस तर सांगणार नाही एवढं आता. सो सगळ्यात पहिला मॅगी मसाला, त्याच्यानंतर मॅगी घेतलेलं. पण प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला डिस्काउंट तर भेटतंच, जसं की सगळ्यांनाच माहिती आहे डीमार्टचं. तर जनरली मला जे जे लागतं ना ते मी घेतलेलं आहे. आणि काय काय गोष्टी ज्या घरात होत्या मागच्या महिन्यात, त्याच्यामुळे त्या काही मी घेतलेल्या नाही आहे. सो काय काय मी दाखवते. ते 3-4 मॅगी घेतलेल्या आहेत. ते 4 मॅगी मसाला त्याच्यासोबत. आणि ते छोटंच घेतलेलं आहे मी घीचं, कारण की एक घरात आहे अजून. सो एक आहे थोडंसं, त्याच्यामुळे ते छोटं मी घेतलेलं आहे. फ्लॅश नाही लागलं. तर त्याच्यानंतर सगळे जे फ्रोझन आयटम आहेत ते पटकन दाखवून घेते, त्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला नाही, तसेच खराब होतील. सो इथे मी मँगो मेरी घेतलेला आहे. छान आहे टेस्ट. तुम्ही सुद्धा ही टेस्ट करून बघा. जर कधी पिले नसेल तुम्ही, डीमार्टला इझिली अवेलेबल होऊन जातं. मँगो मेरीवरून आहे. अप्रॉक्स माझ्यामध्ये 60 रुपीजपर्यंत आहे हे. सो इथे मकीन्स आहेत, बघू शकता तुम्ही, फ्रेंच फ्राईज. त्यानंतर आपले ते चीज क्यूब्स केलेले आहेत. काहीतरी आपल्याला स्पेशल रेसिपी बनवायची आहे, त्यासाठी इथे फ्रोझन आहे. मिक्स व्हेजिटेबल्स आहेत. हे सफलचे आहेत, सफल ब्रँडचे छान आहेत. बाकीचे ब्रँडचे एवढे काही मला आवडत नाही, ह्याचं छान आहे. स्मेल वगैरे मी येत नाही फ्रोझनचा. आणि हे आहे आपलं अमूल बटर. आणि ते कात्रजचं मी दूध पॅकेट्स घेतलेले आहेत 2. सो डीमार्टला आपल्याला चांगल्या प्राईसमध्ये भेटतात. आणि ते आम्ही अमूलचं मोठंवालं आम्रखंड श्रीखंड घेतलेलं आहे मँगोचं. सो त्याच्यानंतर इथे आहे शेजवान चटणी. मदर्स रेसिपीची मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे सुरभीचं मी डार्क सोया सॉस आणि चिली सॉस त्याच कंपनीचा घेतलेला आहे. आणि मे बी हे सुद्धा विनेगरसुद्धा मी त्याच कंपनीचं घेतलं आहे. घी बघा जसं तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर इथे आपण स्नॅक आयटममध्ये बघू शकतो, इथे शेव घेतलेली आहे आपण पॅकेट पोह्यांवर वगैरे. त्याच्यानंतर इथे मी मेयोनीज घेतलेला आहे. इथे हक्का नूडल्स घेतले. अजून एक पॅकेट आहे, दाखवते. जसं हातात येईल तसं मी दाखवते. आणि इथे आपण केक घेतलेला आहे ब्रिटानियाचा, ते टिश्यूज. आणि हा फ्राईड राईस मसाला आहे चीजचा. त्याच्यानंतर आपण रामबंधूचं लोणचं घेतलं आहे. आणि इथे मी 1 kg मैदा घेतला आहे, जास्त आम्हाला नाही लागत एवढा. त्याच्यानंतर इथे मी पिझ्झा बेस घेतलेला आहे, बघू शकता. त्याच्यानंतर इथे नॉर्मल आपलं विम जेल भांड्यांसाठी. आणि बाकीच्या भरपूर होतं साबण वगैरे काहीच घेतलं नाही. इथे आपलं पिझ्झा टॉपिंग, पिझ्झा सॉस. त्याच्यानंतर इथे आपण बघू शकता शेडाचे चिप्स घेतले. आणि इथे सुद्धा शेडाचे टोमॅटो चिप्स घेतलेले आहेत. आणि इथे हल्दीरामची सोया स्टिक्स घेतली आहे. त्याच्यानंतर इथे आपण
वेळ घेतलेली आहे, रेडी टू ईट आहे, ही खूप छान लागते, मस्त आहे, गणेश कंपनीचे छान आहे. आणि इथे एक पॅकेट आपलं हक्कानूडलचं. आणि हेच काही रामबंधूचा पापड घेतलेला आहे, फर्स्ट टाइम घेतलेला आहे, मला माहित नाही कसं होतंय का. पण रिव्ह्यू नक्कीच त्याचा शेअर करेल. आतापर्यंत आपण भिजत वगैरेच वापरलेला आहे. सो ही एक पॅक रिकामी झाली, ह्याच्यात सुद्धा फ्रोझन होतं, ती पण झाली. आता मेन आपलं. आणि येस गाईस, बघू शकतो खूप छान असे सॉफ्ट आहेत एकदम टॉवेल. हे मला 4 टॉवेल फेस टॉवेल्स आहेत. हे 59ला भेटलेले आहेत, खूप मस्त आहे, क्वालिटी पण छान आहे. बघू शकता हे 4 कलर मला भेटलेले आहेत, खूप छान मस्त आहे. सो त्याच्यानंतर येस मटकी सुट्टीच घेतलेली आहे मी, हाफ kgच्या वर असेल, 700 ग्राम आहे ही. अगोदर सुद्धा कडधान्य आहे माझ्याकडे. आणि हे तेल घेतलेलं आहे सनफ्लावर, त्याच्यात 3-4 पॅक घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर आपलं टाटा नमक आणि हे देवासाठी तेल घेतलेलं आहे, सोयाबीनचं आहे. त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ, राईस आटा आहे, तो खूप छान आहे. आपल्याला काय असं बाहेरचं आहे डायरेक्ट म्हणून असं रेडीमेड आहे असं काही नाही, खूप छान भाकरी वगैरे होतात. आणि हे मी फर्स्ट टाइम घेतलेलं आहे नवीन, 3 in 1 आहे. कढाई पनीर, मटर पनीर आणि पालक पनीर हे असं सगळ्याचा मसाला आहे. सो बघूच आपण रेसिपी वगैरे केली तर मी शेअर करेलच, त्याच्यासोबत एक ट्राय मारूच आपण एखादी एक रेसिपी. सो त्याच्यानंतर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आणि डाळींचा रेट तर तुम्हाला माहितीच आहे, बापरे. सो इथे मसूर डाळ, आपल्या बेसिक डाळी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. इथे बेसन आणि इथे मुगाची डाळ. इथे आहे रवा, अगोदरचा पण आहे डब्यामध्ये, खूप कमी क्वांटिटीचा घेतलाय. आणि इथे मी बासमती राईस घेतलेला आहे, लॉंग ग्रेन, म्हणजे आपण जसं बिर्याणीला वगैरे यूज करतो बिर्याणी राईस. आणि इथे मी 5 किलो गहू घेतलेले आहेत. सो अशा प्रकारे मी ग्रोसरी शॉपिंग केलेली आहे. प्रत्येक वेळेची दर महिन्याची सेम असते असं नाही. आता बघा या महिन्याचे हे संपलेले, सो हे घेतलेले आपण सॉसेस, किंवा मग प्रत्येक वेळ हे सगळं संपतं असं नाहीच आहे. स्नॅक्स आयटम कधी कोणते उरतात ते सगळेच संपतात. तर यावेळी माझं बऱ्यापैकी सगळं संपलेलं आहे. आता लिटरली मी 3 ते 4 महिन्यांनी आता भरत आहे, रॅशनिंग तोपर्यंत गेलं. सो प्रत्येक वेळी प्रत्येक घरांचं, प्रत्येक सगळ्यांचं वेगवेगळं असतं. माझंही एका जरी घर असलं आपलं प्रत्येकाचं, तरी प्रत्येक महिन्याला आपण वेगवेगळंच घेतो. म्हणजे बेसिक नीड्स तर आहेत ते घेतो, पण प्रत्येक वेळी सेमच आहे. सेम बजेट आपलं खालीवर होत राहतं, पण त्या दरम्यान आपण बसवतो. सो आता हे सगळं नेक्स्ट, मला तर नाही वाटत 3-4 महिने मला हे काही घ्यायची गरज आहे. मेन सॉसेस वगैरे हे जस्ट रेसिपीसाठी पाहिजे होतं म्हणून हे मी घेतलं. हे एक्स्ट्रा आहे आपलं, जसं की तुम्ही हे बघू शकता. हे प्रत्येक महिन्याला आपल्याला ह्यांची गरज लागत नाही, बेसिक आपलं. सो येस गाईस, अशा प्रकारे ह्या महिन्याची किंवा अजून 1-2 महिन्याची आपली अशी ग्रोसरी शॉपिंग झालेली आहे. खूप छोटासा ब्लॉग, आता आपल्याला कंटिन्युअसली ब्लॉग आपले शेअर करायचे आहेत. सो या ब्लॉगपासून आपण सुरुवात केलेली आहे. असेच नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत येतील. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग अँड लव्ह यू ऑल गाईज. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.